मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये इशारा सभा। सभेअगोदर जरांगेंची बीडमध्ये भव्य रॅली। सभेत पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार। सरकारला आता वेळ देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। तर खोचक टीका करणाऱ्या भुजबळांवरही हल्लाबोल। मनोज जरांगेंच्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क। जालना पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द। कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकणारा मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न। जरांगेंच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची स्पष्टोक्ती। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप 29 ते 30 डिसेंबरला ठरणार। जागा वाटपावर दिल्लीत दौरा। राहुल गांधींच्या नागपूर दौऱ्यानंतर बैठक। 2 फॉर्म्युलांवर सध्या चर्चा। तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, पण माफी मागणार नाही। हक्कभंग कारवाई संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं नीलम गोऱ्हेंना पत्र। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात। आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात। अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। प्रतापराव चिखलीकरांच्या दाव्यानं चर्चांना उधाण। तर भाजपचा दुपट्टा घालायला कुणी तयार असेल तर त्यांचं स्वागत। बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणार। माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची समिती स्थापन। वीकेंड आणि न्यू इयरसाठी गोव्याला जाणाऱ्या गाड्यांच्या गर्दीमुळे खंबाटकी घाटामध्ये ट्रॅफिक जॅम। 2 ते 3 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा। इंजिन गरम झाल्यामुळे शेकडो गाड्या बंद पडल्या। देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 640 नवे रुग्ण। ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 3000वर। केंद्र सरकारकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।